कोणासी न बोला आज देतो पोट भरी पुढे म्हणाल तू बरी तुका म्हणे सांगा घाटे तेने नका भरो कोटे आज देतो पोट भरी पुढे म्हणाल तू महायोग पिठे तटे भीमरत्य मोरं मंडलिकाय जातो मुनिमृगे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंठं परब्रह्मलिंगं भजे धरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनोमानवी दिव्य रूपीच केले न त्यागिती हे दिव्य लोकास नेले गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
लादलो पावन झालो चराचर रे तुमचा अनुग्रह पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठाला 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 कुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेवा ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज बोला बोला बळमोच्या नावानं बोला बोला बळमोच्या नावानं बोला बोला बळमोच्या नावानं याल तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरे पुरे म्हणाल तोवरी प्रस्तुत प्राप्त रूपी प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग महान भगवत भक्त विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण संप्रदायाचे कळश ज्यांनी 4 वेदाचं बंधन करून 5वा वेद निर्माण केला स्वतःचा देह घेऊन वैकुंठाला गेले व तुमच्या आमच्या देहाचा उद्धार करून दिला एवढंच नव्हे तर भक्तीची वाट दाखवली मुक्तीचं ठिकाण सांगितलं मोक्षाचं द्वार उघड करून दिलं व जगाचे गुरु झाले देव मानणे संत मानणे जग मानणे ज्यांचा अधिकार मोठा वैराग्य मोठं योग्यता मोठे असे महामेरू महासंप्रदायाचे कळसस्थानी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा महत्वाचा उत्कृष्ट असा काल्याच्या प्रसंगातील अभंग आजच्या कीर्तन रूपे सेवे करता विठाला 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 जगद्गुरु तुकोबराय अभंगाद्वारे काल्याचा प्रसंग सांगतात का सांगतात कशामुळे सांगतात त्याचं कारण काय आपण पुढे 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 पाहणारच आहोत परंतु भावार्थामध्ये थोडक्यामध्ये पाहायचं झालं तर तुकोबराय गोकुळातलं वर्णन करतात ते वर्णन करत असताना भगवान परमात्म्याने गोपालांना आवाज दिला याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोपालांना आवाज दिला अरे बाबांनो माझ्या माग माग या कशा करता तर आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुम्हाला पोट भरून देणार आहे मी एका वचनात गुंतलोय ते वचन मला पूर्ण करायचे या म्हणून तुम्ही माझ्या माग माग या तुम्हाला पोट भरून देतो पण तोच पोट भरून देत असताना हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला माझा नेम आहे हळूहळू चाला कोणी कोणाशी बोलू नका हा नेम आहे आणि तो नेम पाळला तर तुकोबराय म्हणतात तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आज देतो पोट भरे पुरे म्हणाल तो अगदी थोडक्यात भावार्थ विठाला हा सेवेला सुरुवात करण्या अगोदर 2 मिनिट परिहार तुमची वास्तविक पाहता येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आपण कशानिमित्त आलोय काय कारण आहे व कशानिमित्त हे पवित्र भगवंताचं नामचिंतन चाललेलं आहे प्रत्येकाला स्रोत असलं प्रत्येकाला माहिती असलं विठाला 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 विठाला
करण्या अगोदर 2 मिनिट परिहारतो. म्हणजे वास्तविक पाहता येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आपण कशानिमित्त आलेलो आहे, काय कारण आहे व कशानिमित्त हे पवित्र भगवंताचं नामचिंतन चाललेलं आहे. प्रत्येकाला स्रोत असलं, प्रत्येकाला माहिती असलं तरी वक्त्याचं काम आहे 2 मिनिटं सांगणं म्हणून सांगून जातो की ह्या दगडवाडी पंचक्रोशीमध्ये जानकर वस्तीवरती हे जे पवित्र भगवंताचं नामचिंतन चाललेलं आहे ते कारण म्हणजे 18व्या शतकातले महान सद्गुरु संत बाळूमामा या मामांच्या भंडारा उत्सवानिमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित केला आणि त्याच अखंड हरिनाम सप्त्याची आज सांगत आहे, म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. त्याच्या निमित्त या ठिकाणी हे पवित्र भगवंताचं नामचिंतन गेले 7 दिवस झालं चाललेलं आहे. परम भाग्य माझ्या सज्जन मायबापू, जीवनाचा खरोखर उद्धार करून घ्यायचा असेल, एक जीवन समृद्धीमय पदावर आरूढ करायचं असेल, जीवनामध्ये भक्तीचा ठेवा प्राप्त करून घ्यायचा असेल, तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये संतांचा सोहळा होणं गरजेचं आहे. हेच प्रमाण तुम्हा सर्व गावकऱ्यांनी व जानकर वस्तीवरती बाळूमामा भक्त महादेवजी मामा यांनी आपल्या जीवनामध्ये अवलोकन केलं. अनेक आपल्याही गावाच्या वेशीमध्ये, आपल्याही भूमीमध्ये एक 18व्या शतकातल्या महान सद्गुरु संत बाळूमामांचा भंडारा उत्सव व्हावा या हेतूने हे पवित्र भगवंताचं नामचिंतन या ठिकाणी चाललेलं आहे आणि करणं हे गरजेचं आहे. कारण का हा सोहळा तुमचा आमचा नाही, तर हा सोहळा संताचा आहे. आणि संताचा सोहळा का करायचा, कशामुळे करायचा, त्याचं कारण काय ऐका. संतामुळं तुम्हा आम्हाला देवाची प्राप्ती झाली. संत जर नसते ना तर देवाची प्राप्ती सहजासहजी कळली नसती. देव किती मोठा आहे हे कोणी सांगितलं, तर संतांनी सांगितलं. देवाचं नाम किती श्रेष्ठ आहे हे कोणी सांगितलं, तर संतांनी सांगितलंय. संत जर मृत्यूलोकामध्ये आले नसते तर या ठिकाणी हे पवित्र भगवंताचं नामचिंतन आयोजित झालं नसतं. माझे सद्गुरु संत बाळूमामा या ठिकाणी आले नसते आणि त्यांची मेंढी माऊलीची समाधी या ठिकाणी झाली नसती, तर हे पवित्र भगवंताचं नामचिंतन या ठिकाणी झालंच नसतं. माझा सारांश तुम्हाला कळला असेल सांगायचा की संतामुळं तुमच्या आमच्या जीवनामध्ये एक भक्ती घडती आणि भक्ती घडली रे घडली की आपल्या जीवनामध्ये पुण्य साठवल्या जातं. एक भक्तीचा मार्ग आपल्या जीवनामध्ये अवलोकन होतो आणि त्याच भक्तीच्या जोरावर आपलं जीवन सफलमय करता येतं. आणि तेच जीवन सफलमय करण्याकरता संताचा सोहळा तुमच्या आमच्या जीवनामध्ये होणं गरजेचं आहे. अहो, संताचा सोहळा का करावा, तर संतांनी देवाला आकळलं, संतांनी देवाच्या नामाचा महिमा सांगितला आणि संतांनी त्या देवाला एका जाग्यावर उभा केलं. म्हणून संताचा सोहळा करणं गरजेचं आहे. नाहीतर देव सहजासहजी सामान्य जीवाला भेटू शकत नाही बरं का. देव सामान्य जीवाला भेटू शकत नाही, पण सामान्य जीव जर संताला शरण गेला, परत ऐका, सामान्य जीव जर संताला शरण गेला तर देवाची 100% प्राप्ती झाली म्हणून समजा. 100% प्राप्ती होणार म्हणजे होणारच. कारण का, कोर्टाची पायरी चढत असताना, कोणा वेळ येऊ नये कोर्टाची पायरी चढायची, पण चढत असताना आपण डायरेक्ट इनडायरेक्ट कोर्टाला केस मांडू देऊ शकत नाही. तर आपल्या कोर्टाच्या मधला दुवा जसं वकील आहे तसं संत हे आपल्या मधले दुवा आहेत. देवाच्या आपल्या मधला दुवा म्हणजे संत आहेत आणि या संताच्या चरणावर जर नतमस्तक झालं तर देवाची प्राप्ती 100% ठरली म्हणून ठरली. म्हणून संतांचा सोहळा तुमच्या आमच्या जीवनामध्ये होणं गरजेचं आहे. आणि ज्याच्या जीवनामध्ये हा संताचा सोहळा घडला त्यांनी समजायचा आमच्यासारखं भाग्यवान आम्ही
दुसरं कोणीच नाही. जेवढी या ठिकाणी गेली 7-8 दिवस झालं माझ्या सद्गुरू संत बाळूमामाच्या भंडारा उत्सवामध्ये सामील झाले. त्यांनी ठामपणे सांगायचं की आमच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणीच नाही. कारण का माझ्या सद्गुरू संत बाळूमामाला अधिकृत प्रत्येक संताला शरण जाणं एवढं सोपं नाही बरं का. संताला शरण जाणं आणि संतांची प्राप्ती होणं हे भाग्याचं लक्षण आहे. मी सांगत नाही, तुकोबराय सांगतात. गवळणा सांगती गवळणीला, 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 गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला, 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 गवळणा सांगती गवळणीला, 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 एक धावी एकी पुढे वाटी दाटी सुंट वडे, एकी धावी एकी पुढे वाटी ताटी सोंट वडे, वान घेऊन या ताटी यशोदेच्या घरी दाटी, वान घेऊन या ताटी यशोदेच्या घरी दाटी, सोयीनीची गलबल झाली दासी जणी हेला घाली, सोहिमेची गलबल झाली दासी जणी हेला घाली, गवळणा सांगती गवळणीला, 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 हात टेकीत, हात टेकीत, हात टेकीत, डाव्या गुडघ्यानी रागत, डाव्या गुडघ्यानी रागत, डाव्या गुडघ्यानी रांगेते, डाव्या गुडघ्यानी रांगेते, माझा बाळू मामा आदमापूरचा राजा, माझा बाळू मामा आत्मापूरचा राजा माझा बाळू मामा, आत्मापूरचा राजा माझा बाळू मामा, 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 हे आदमापूरचा राजा माझा बाळू मामा, आदमापूरचा राजा माझा बाळू मामा, आदमापूरचा राजा माझा बाळू मामा, आदमापूरचा राजा माझा बाळू. बोला बोला बाळ मोच्या नावानं सांबरे. कोणी आलं तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोटभरी पुरे म्हणाला तो रे हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला, तुका म्हणे सांडा गटे तेने नका भरो पोटे, विठ्ठल नका तुम्ही जनसेवा करा, हीच ईश्वरापर्यंत पोचेल आणि तीच जनसेवा तुमच्या भागात निवडून आलेले ढोले सर यांच्या हातून व्हावी हीच माझी अपेक्षा आहे. काही नाही यांनी दुःखामध्ये सहभागी व्हावं, आनंदात कुणीही सहभागी होते, दुःखामध्ये सहभागी व्हावं, अडल्यानडल्याचं काम करावा आणि एखाद्या वस्तू 1 किलोमीटर रस्ता टाकला तरी हजारो कीर्तनाचं पुण्य तुमच्या वाटेला आहे. आता जास्त काय मागत नाही, कारण का तुम्हाला 1 गाव ना 21 गाव असतील, 16 गाव आहेत का, असं द्या. प्रत्येकाची मागणी असते, थोड्या थोड्या जरी पूर्ण केल्या तरी तुमचं देव कल्याण करतील. या सप्त्याला ते भेट देण्याकरता आले. मी तुमच्याही चरणात मस्तक होतो आणि मामाच्याही चरणावर बघताय म्हणल्या सभा मंडप टाकणारच, तुम्ही बघताय म्हणल्या सभा मंडप टाकणारच, झाला फिक्सच झालं माझं कीर्तन सात आणि काय टाका टाका. वा 10 लाख मंजूर झाले, एक बार जोरदार टाळी वाजवा. ऐकले रे हाक माझ्या मामाने ऐकले, त्यांच्या मनात सद्बुद्धी दिली. मामा बस
10 लाखाची मंजूर झाली आहे. आणखीन काय पाहिजे? बस एक एक मत तुमचं सार्थकी लाग गड्या. आपणच आज म्हणा आमचं मत डोले सराला दिलं, आमचं मत सार्थक लागलं. बस आणि काहीच अपेक्षा नाही. दिला सभा मंडप तर दिलाच, आणखी काय पाहिजे? बस असंच कार्य करत राहा. देव तुमचं कल्याण करतील. विठ्ठला 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 विठ्ठला. हा काला आहे आणि हा काला वाळवंटात झाला देव आणि भक्त यांच्या स्वरूपामध्ये. माझा ज्ञान राजा गोपा राशीला ह्या वाटे. ज्ञानोबर आहे अधिकृत प्रत्येक संतांनी आणि देवाने काला केला. पण देवाला प्रत्येक अवतारामध्ये काला नाही करता आला. देवाला एकाच अवतारामध्ये काला करता आला. देवाने मुख्य 10 अवतार घेतलं. मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण.